येईपर्यंत सासूला माहित नाही आपल्या घरात भाजी कोणती होते म्हणून. पण तिच्या आईला अमरावतीला अकोल्याला भाजी काय होणार आहे पुढे हे पहिल्यांदाच माहित आहे. पहिलं फोन सुरू असतात, कापून करू काय, चिरून करू काय, खलबत्त्यात ठेसून करू काय, मिक्सर मध्ये जमणार नाही काय, अगदी आकाश सुरू असते त्याचा. म्हणजे तुमच्या घरी काय शिजते हे पहिल्यांदा तिच्या आईच्या घरी माहित असते, मग तुमच्या घरी तुमच्या ताटात आल्यावर तुम्हाला माहित होते. इतका प्रकार बेकार आहे. आणि जर हे एवढ्या फरकाचे प्रमाण असतील, एवढं वाटोळ व्हायचे प्रमाण असतील ना, तर त्या पोळीची आईच आहे. तिने मला यायच्या संसारात लक्ष देऊ नको, काही बिघडत नाही. आणि खरोखर ते बरं काय सांगा तुम्हाला, आता आमच्या घरी 15 दिवस झाले आमच्या घरी भांडण झालं. ते भांडण असं झालं की इकडे काय झालं, एका कीर्तनकार महाराजने सांगितलं. महाराज म्हणत की बाई तू सूर अशा व्यक्ती हे कबूल आहे, पण ध्यानात ठेव हे जे बाई आहे तुझी सासू हेच तुझी आई है ना, आणि ह्या जो तो सासरा आहे ह्याच तुझ्या बाप, समज. हे समजासाठी आहे ना, है ना. मग यायला आई बाबाच म्हणायचं, मग झालं आई बाबा म्हणणं सुरू. असं आई बाबा म्हणता 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 एक दिवस काय झालं, आता पोरला आहे काम आलं. पोरगा आता दुकानावर पुढे बांधायला आला, पोरगा कामावून. आता हे सून होते दरवाजात उभी, हिनं जोरानं आवाज दिला ना. आता सासऱ्याला बाबा म्हणे, सासूला आई म्हणे, आई बाबा आई बाबा आई बाबा सुरू होतं. आणि जसा तो बाहेरून आला हे म्हणते दादा आला ग म्हणून बाई. म्हणजे जो तुमचा 12 वाजता यायचा होता तो 10 वाजता दादा आलो म्हणून बाई. दादा ह्या बाबा आणि ते सासू आई झाली, मग हा कोण झाला झाली की नाही पंचायत. अशी नात्याची गोष्ट लक्षात ठेवा बाबा, निरा जिलेबी सारखं नका करू. कोणते सुख सुख जे आहे हे सुखही तुम्हाला घ्यायसाठी बुद्धिमत्ताच लागणार आहे. तुम्हाला सांगतो, जेवढं काही तुम्ही कथा कीर्तन ऐकाल, भागवत ऐकाल, सर्व काही ऐकाल, हे म्हणजे ज्ञान आहे. आणि खरा देव म्हणजे ज्ञान आहे. खरा देव ज्ञान आहे. देव ज्ञान आहे आणि ज्ञानच देव आहे. असे उलटे सुलटे दोन्ही करीत आहे. देव ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे. आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी किंवा ज्ञानाप्रमाणे वागण्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता पाहिजे. एका ठिकाणी एका झाडावर एक वानरेन बसेल होते. त्या दोघं जोडपं बसेल होतं. आता ते पहिल्या जन्मातलं असतील बा, शिकेल काय सांगता येते आपल्याला, काय माहिती आहे त्याच्यातलं. तर ते दोघं गोष्टी करत आणि ते वानरेन म्हणजे पायना होता पाठीवर काय लिहिलं आहे, त्या हिरवर पाठी होती. म्हणजे पायना त्या पाठीवर काय आहे, तुम्ही आपल्याला काय करावं लागतं, आपली वानराची जात. ते म्हणजे नाही चांगलं असलं तर पहा काही. तर पाहिलं तर वानर म्हणजे याच्यावर असं लिहिलं आहे म्हणे की या विहिरीत जे कोणते जीवजंतू आहे त्याने जर उडी टाकली तर त्याचा सुंदर माणूस तयार होऊन जाईल. मग हे तर बरं आहे, झाडाचा पाला खाऊन हिंडल्यापेक्षा इकडे तिकडे. मग काय ना काय केलं म्हणे टाका उडी. तो म्हणे पहिले तू टाक, नाही तर मला उडी टाकायला असेल, तू राहायशील काठावर, मला माहिती आहे बाया किती जत्रा असतात. चालले दोघांची बाचाबाची. मग अशा बाचाबाची दोघं हात दे हात आणि दोघं जण सारखीच उडी टाकू. आणि दोघांना सारखीच उडी टाकली. जशी हिरीत उडी टाकली त्या वानराची